Time for tea. Oh, thanks. Cheers. Dad, Yeah. I have a good news for you. Okay. Tell me. तुम्हाला आठवतं मुक्ता एकदा मला गोवर्धन अंकलच्या एका मित्राकडे घेऊन गेलेली त्याचीच म्युझिक कंपनी आहे. Oh yeah. हां द सेम गाय. ही इज रेडी टू गिव्ह मी अ ब्रेक. Oh really? या काय माहिती का डॅड, जनरली न्यू कमर असला त्यात येणार आहे की तू पैसे टाक तरच तुझा अल्बम काढतो असा अप्रोच असतो या अल्बम मेकर्सचा. पण हे स्वतःच सगळं करणार आहे. Good. Very good. तू मुक्ताला कळवलंस आहे? नाही कळवायचं. अरे मग कळव तिला. तिच्यामुळे झालंय. आणि चांगली गोष्ट आहे ना. इनफॅक्ट लेट्स हॅव अ स्मॉल पार्टी. लेट्स सेलिब्रेट. रिलॅक्स डॅड. आधी अल्बम तरी येऊ दे बाजारात मग करू की पार्टी. अँड देर इज अनदर रिझन टू सेलिब्रेट. व्हॉट इज इट? तुझी मम्मा येते. ओ रिअली? येस. दॅट्स रिअली अ न्यूज डॅड. दॅट्स रिअली अ न्यूज. डॅड तुम्ही म्हणालात ना अगदी तसंच होत आहे. एव्हरीथिंग इन फेवर. माझ्या फर्स्ट रिलीजला जर ममा इथे असेल तर डबल ट्रीट. डबल ट्रीट तुला बेट्या. माझ्याकरता मिक्स डबल गेम सुरू होते. मला तर वाटतं आपल्याला घर बदलायला लागणार. कम ऑन डॅड. त्यापेक्षा आपण आपल्याला बदलणं सोपं नाहीये का? विल मेक हर फील एट होम. आपण असं काहीतरी करू ना की तिने तिचं रिटर्न तिकीट कचऱ्याच्या डब्यात फेकलं पाहिजे. नाहीच आयडिया. बरोबर करत बसलो आणि मी एवढा चांगला केलेला चहा थंडगार होऊन गेला. नो प्रॉब्लेम. लेट्स डू बॉटम्स अप. ओ चिअर्स. हे मुक्ता बोल ना महेश. हे बघ तू काही मनात आणू नको. अगं तसं काही नाही. तू आहे तशीच आहे अगदी पहिल्यासारखी निरागस स्वच्छंद पवित्र. एकदा हाक मार ना. तुझी हाक ऐकायला माझे कान हालतोस. हाक मार. तुला वाटतं लहानपणी खूप आई आई करायचीस. आईच्या कायम जवळ राहायचीस. इतकी लहान होती की तुझी आई निघून गेलीच कळलंच नाही तुला. मग रडायला लागलीस आई आई करून. मी तुला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ती परत येणार नाही. देवा घरी गेली तर तुम्हाला म्हणालीस की मला देवाकडे घेऊन चालव. तुझी मागणी ऐकून मी रडायला लागलो. खूप रडलो. मी लहान मुलासारखं रडलो त्या दिवशी. आयुष्यात पहिल्यांदा देवावर चिडलो मी. तेव्हा म्हटलं तुला काय अधिकार इतक्या लहान मुलीला एकटीला टाकून त्याच्या आईला घेऊन जायला. तुझ्या आईला सुद्धा म्हटलं मी की एवढ्या लहान मुलीला तू माझ्या कुशीत सोडून निघून गेलीस. ती माझ्याशी बोलत नाही. तू माझ्याशी बोलत नाहीस. सांग ना मी काय केलं म्हणून तुम्ही दोघे जण माझ्याशी बोलत नाही. ऐकतेस तू. ही मुक्ता माझ्याशी बोलत नाही. मला हाक मारत नाही. माझ्याकडे बघून हसत नाही. मुक्ता एकदा हाक मार. एकदा पप्पा म्हणून हाक मार मला प्लीज. फॉर गॉड सेक. राकेश काय चाललंय तुझं? माहित नाही. माहित नाही म्हणजे? अरे असं करून नाही चालणार. खरं सांगू माझी काही करण्याची इच्छाच मेली.
मला मुक्ताला भेटायचंय, तिच्या जवळ राहायचंय, तिच्याशी बोलायचंय. पण यातलं काहीही करू शकत नाहीये मी. का पण? तू जा ना घरी तिच्या. अरे कसा जाऊ? कसा जाऊ म्हणजे? अरे ती तुमच्या घरातल्यासारखीच आहे काय ना? मग अरे तुम्ही मित्र ना लहानपणीपासूनचे. शेवटी तुमच्या घरातलेही सगळे एकमेकांना ओळखतात. हे सगळं जरी खरं असलं तरी तिथे गेल्यावर माझा चेहरा काहीच बोलणार नाही. वाजवीपेक्षा माझं तिकडे थांबणं खटकणार नाही. मग ती बरी होऊन परतण्याची वाट बघ. नाही नाही, तोपर्यंत नाही थांबू शकत नाही. मी उद्याच जाऊन तिच्याशी बोलतो. गुड. बेस्ट ऑफ लक. चल येतो मी. का लेक्चरला येत नाहीयेस? नाही रे, मूड नाही मला. चल. हाय मामा. हाय, ये ये ये. अगदी वेळेवर आलास. येस. बरं, काय घेणार? ऑफिसमध्ये काही नाही. बरं तुम्ही का बोलवलं? सहजच रे, म्हटलं खूप दिवस झाले आपण भेटलो नाही. काय म्हणतायत गायत्री, विनायक काय म्हणतायत? एकदम मजेत. आणि हो, हाऊ इज द बाईक? बाईक फर्स्ट क्लास. इतकी स्मूथ जाते ना मामा. असे बघणारे नुसते बघत राहतात माहितीये. आम्ही सगळे मित्र असे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला जातो. छान धमाल येते. होय ना? पण बी केअरफुल ना, नाहीतर एक दिवस कोणाला तरी ठोकाल. नाही, अजून तरी ठोकलेलं नाहीये. गुड गुड. आणि मामा काय म्हणतात? मामा मामा ट्रॅफिक पोलीस. ते काय नाही करत. नाही म्हणजे थांबवतात. आजीचं नाव ऐकलं ना देतात सोडून. हो, तुम्हाला सोडतात आणि आम्हाला पकडतात. म्हणजे बसा सांगतो. काय आहे, तुला ऑब्लाइज केलं म्हणून आडून आडून ते आमच्याकडनं फेवर्स मागतात. हो. परत असं करू नकोस. ट्रॅफिक रूल्स हे आपल्या चांगल्यासाठी असतात. आपण शिकलेली माणसं, आपणच ते मोडले तर कसं चालेल, आहे ना? हो. हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. पण आपण रूल्स पाळले ना तर मग कोणासमोर मान वाकवायची वेळ येणार नाही, गरजच पडणार नाही. बरं चल, पुढे जाऊया. नाही नको. कम ऑन, असं रागवायचं नाही. आम्हाला तुला समजवायचा अधिकार नाहीये का? नाही तसं नाही. मग चल, तू म्हणशील तिकडे जाऊया. चल. मामा माझ्या बाईकवर बसणार? नको हो, आमच्या गाडीतून जाऊया. ओके. काय बाई रोज उशीर होतो या मुलीला. नेहमी नेहमी तेच काय वाक्य बोलतेस? तुला सवय नाही झाली अजून? सवय कसली, मला तर ना काळजीच वाटते आजकालीची. हसताय काय? हसण्यासारखं नाहीये का? काय नाही, तुझ्याशी लग्न केलं ना तर मला बालविवाह केल्यासारखं वाटतंय. अजून मला अटक झाली नाही. हसण्यासारखं नाहीये. बालविवाह माझ्याशी? तुम्ही काय मला लहान बाळ वगैरे समजताय का? तू लहान बाळ नाहीयेस का? लहान बाळ निष्पाप असतात. ती अगदी लहान बाळ. पण 40 वर्षाची लहान बाळ असतात ना,
त्यांना मंद बुद्धी असं म्हणतात. काय म्हणतात? मंद काय बुद्धी. तुम्ही हे बोलताय सरळ? अरे काय हे चक्क बायकोकडून नवऱ्याचं छळ. तुम्ही नसल्यानंतर हे सगळं असं होत असतं. आणि आशिष कुठे गेला? आशिष झोपला मग अशी. ए ते जाऊ दे. त्या मोठ्या मामाने कशासाठी बोलवलं ते विचारलंस की नाही त्याला? नाही नाही हं. तो आला त्यावेळेला मी टीव्ही बघत होते. महत्वाची सिरियल होती. टीव्ही बघून उठले तर आज झोपला होता. काय ग आई, दुसऱ्या दिवशी पुन्हा लागतातच नाही त्या सिरियल्स. 5 मिनिटं आशिषशी बोलली असतीस तर काय बिघडलं असतं? एक मिनिट, ती आपली माता आहे हे विसरू नका. तर गौरी, आम्ही दोघ जण इथे का बसलो तुला माहितीये का? नाही. तुला उशीर का झालाय विचारण्यासाठी. विचार ना तिला. काय ग बाई, का झाला उशीर आज? अगं निघतानाच बातमी आली. ती कोण जीना नावाची एक मॉडेल होती ना, तिने म्हणे आत्महत्या केली. अरे बापरे. पंख्याला लटकली. मग आम्ही पण लटकलो. लटकलो? शी, काय गई तोंडा तुझ्या भाषाशी. सवयच झाली मला त्याची. बरं चला जेवायला वाढू. म्हणजे अजून तुम्ही जेवला नाही? तुम्ही म्हणजे हे, मी जेवले बाई मगाशी. मला फार भूक लागली होती. चला. तू इथे कशी आलीस? इंद्रने ड्रॉप केलं मला. अच्छा, इंद्र म्हणजे डायरेक्ट इंद्रदेव? कसलं काय नाव? दुसरं कुठलं नाव सापडलं नाही का त्याच्या आई वडिलांना? आई, ते तू त्यांच्याच आई वडिलांना विचार. हो. इंद्र. गायत्री, विनायक हे सुद्धा देवाचंच नाव आहे. सागर, तुझी तब्येत बरी आहे ना? अरे मग काय झालंय? काय नाही. मला सांग ना, नक्की काय गडबड आहे सागर? खोटं बोलतोयस माझ्याशी? खरंच असं काय नाहीये सागर. अरे लहानपणापासून ओळखते मी तुला. तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच मला कळतंय काहीतरी गडबड आहे म्हणून. हे बघ सागर, मी तुला फोर्स नाही करणार, पण एक सांगू, आपण चूक केली ना की लगेच कुणाकडे तरी बोलून मोकळं व्हावं. त्यामुळेच तर आपण सुधारू शकतो ना. आणि आजपर्यंत एवढ्या चुका मी पदरात पाडून घेतल्या. ही चूक नाही माफ करणार. माझ्यापासून लपवू नकोस. सांग काय झालं? मला माहिती आहे मी खूप वाईट मुलगा आहे. तू प्रयत्न केलास ना तर सुधारू शकशील रे. करतोय मी प्रयत्न. मग ठीक आहे. आता जास्त विचार नको कर. शांतपणे झोप. हं? सागर, अरे तुझ्या मानेवर काय लागले? नाही काही नाही. अरे नाही, कसं बघू तर दे मला. काही नाही. कॉलेजमध्ये एका बरोबर मारामारी. सागर, आता हे तरी खरं बोलतोयस का तू? सत्य कधीही लपून राहत नाही सागर. कधी ना कधी तरी ते बाहेर येईलच. फरक एवढाच आहे की तेव्हा परिस्थिती तुझ्या हाताबाहेर गेलेली आहे.
जीवा एक विचारू. विचार. तुझं कोणी ओळखीचं आहे का रे तंत्रमंत्रवाला? का रे कोणाला उठवायचं आयुष्यातनं? अरे नाही तसं नाही. मला ना राकेश बाबाची फार काळजी वाटते रे. हसत नाही, काहीच नाही. मला असं वाटतं त्यांच्यावर कोणतरी जादूटोणा केला असं. काय सांगतो? सागर बाबाची तशीच गत आहे यार. पाहू लागलो मी, हसणं नाही, पूर्वीसारखं वागणं नाही. बाहेर कुठं गेले घराच्या तो टायमात घरात हजर. हे सगळं बंद आहे आता. आणि दारू बंद ही चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं विचित्रच वाटतंय मला. अरे बापरे, म्हणजे आपल्या अख्ख्या घरावर कोणी जादूटोणा तर केला नाही? घरावर जाऊ दे, मला तर वाटतंय सगळ्या एरियावरच कोणतरी मंत्र फेकलेला आहे. म्हणजे अरे तिकडे ती मुक्ताताई पण पुतळ्यासारखी बसून असते. एक नाही, दोन नाही, कोणाशी बोलणं नाही, हसणं नाही, काही नाही. आपण जाऊया तिला भेटायला. मुक्ताताईला जाऊचं काय? कधी जायचं सांग ना. संध्याकाळी जाऊ. काय आहे, आज शिवरात्र आहे ना, तसंही घरात काही फार काम नाही. हळूचकन जाऊन येऊ, उपास आहेत सगळ्यांचे, आणि येता येता त्या मंत्रवाल्याकडे जाऊन येऊ. तुझं चांगलं ओळखीचं आहे ना? म्हणजे काय? तुला शपथ सांगतो जीवा, हां, कोणी जर आपल्या घरावर जादूटोणा केला असेल ना, त्याला असा गावाकडचा हावाडा दाखवतो. मला पण घे. मग ठरलं, संध्याकाळी जायचं. संध्याकाळी जाऊच. काय केलंय कोणास ठाऊक. मुक्ता, अगं चहा गार झाला तो, पिऊन तरी घे ना. अशी काय बसून राहतेस नुसती एकटीच? बघितलंस का, आज तुझा पप्पा सुद्धा बाहेर गेलाय खूप दिवसांनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणते पेशंट? म्हणत काहीच नाहीये, एकटक कुठेतरी पाहत बसतोय. हाय मुक्ता. नाही, तुझ्या हाका तिच्यापर्यंत नाही पोचत आहे तरी. काळजी करू नका, बरी होईल ती. डॉक्टरही तसंच म्हणतायत. शॉक बसलाय, सावरायला थोडासा वेळ लागेल. पण तुम्ही कुठे इथेच यायला निघाला होतात का? हो, कैवल्याचं चाललं होतं मुक्ताला बघायला जाऊ म्हणून. बरं, गोवर्धन ऑफिसला जायला लागला का नाही? नाही, अजून नाही. एक्सक्यूज मी. हॅलो. शी लुक सो व्हल्नरेबल. होईल, पण होईल बरी. बरी व्हायलाच पाहिजे. मी कैवल्याला फार दिवस एकट्या ठेवणार नाहीये.